तर अण्णासाहेब डांगेंचा भाजपामध्ये प्रवेश होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। आपण ही दृश्य पाहतोय। अण्णासाहेब डांगे हे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करतायत आणि या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। या कार्यक्रमाला भाजपाचे सर्व बडे नेते उपस्थित आहेत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा या कार्यक्रमामध्ये आहेत। अण्णासाहेब डांगे हे पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करतायत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। ज्येष्ठ धनगर नेत्याचा भाजपात प्रवेश होतोय। पुन्हा एकदा ते भाजपात प्रवेश करतात। याआधी सुद्धा अण्णासाहेब डांगे हे भाजपात होते। मधल्या काळात ते इतर पक्षामध्ये होते, त्यानंतर पुन्हा त्यांनी आता भाजपात प्रवेश केलेला आहे। गोपीचंद पडळकर यांना त्यामुळे नवं आव्हान असू शकतं। गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे भाजपमधील नेते, आता ज्येष्ठ धनगर नेत्याचा सुद्धा भाजपात प्रवेश होतोय। अण्णासाहेब डांगे हे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आता पडळकर यांच्या समोर एक नवं आव्हान उभं राहू शकतं। तर हे दृश्य आपण पाहतोय। ज्येष्ठ धनगर नेते अण्णासाहेब डांगे यांचा पुन्हा भाजपात प्रवेश होतोय, त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना नवं आव्हान असेल। गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसात त्यांची वादग्रस्त विधानसुद्धा समोर आली होती। त्यांचा आणि आव्हाडांचा वाद हा विधानसभेमध्ये बघायला मिळाला। त्यानंतर आता ज्येष्ठ धनगर नेते अण्णासाहेब डांगे हे पुन्हा भाजपात प्रवेश करतायत, त्यामुळे भाजपाकडून गोपीचंद पडळकर यांना एक मोठं आव्हान निर्माण करण्यासाठी, एक पर्याय उपलब्ध करण्यासाठी अण्णासाहेब डांगे यांचा प्रवेश केला का अशी चर्चा सुद्धा सुरू आहे। तर ज्येष्ठ धनगर नेत्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला। याआधी सुद्धा ते भाजपात होते, मधल्या काळात ते इतर पक्षामध्ये होते, पुन्हा एकदा ते आता भाजपात प्रवेश करत आहेत। त्यामुळे भाजपाची ताकद वाढणार आहे। धनगर समाजामध्ये भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे। याआधी गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते भाजपात आहेत, सक्रियपणे काम करतात। त्यातच आता ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांना सुद्धा भाजपात प्रवेश दिलेला आहे, ते सुद्धा भाजपात प्रवेश करतायत। ही दृश्य आपण पाहतोय। अण्णासाहेब डांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा भाजपात प्रवेश होतोय। साष्टांग दंडवत घालायला लागला तरी सुद्धा मी साहेब मागे बसणार नाही, कारण आमच्या दृष्टीने आता हा महत्त्वाचा दिवस आहे साहेब। आपले वडील आदरणीय काका असतील, काकी असतील, आपण त्यांच्याबरोबर सुद्धा काम केलं। अगदी आपल्या घरात येऊन चहा नागपूरला आल्यानंतर एवढे दोघांचे जवळचे संबंध होते आणि सुदैवानं तुम्ही आणि मी सुद्धा 98-99ला आपण भारतीय जनता युवा मोर्चाचा। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, अण्णासाहेब डांगे यांचा भाजपात प्रवेश होतोय, भाजपाची त्यामुळे किती ताकद वाढणार आहे? नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं अण्णासाहेब डांगे यांचा पक्षप्रवेश सोबत त्यांचे दोन चिरंजीव यांचा देखील पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी आपण चंद्रकांत पाटील असतील, विक्रांत पाटील असतील, हे सर्व नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपण मित्र अण्णासाहेब हे पहिल्यापासून पहिले भाजपमध्ये होते। आपण मित्र 1967 पासून ते जनसंघात सक्रिय होते आणि त्यानंतर 73 पर्यंत ते पूर्ण वेळ कार्यरत होते। आणि आपण मित्र भाजपचे विरोधी पक्षनेते देखील राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी 15 वर्ष कारावास देखील केलेला आहे। आणि आपण मित्र चौंडी तिथे विकासासाठी त्यांचं नाव हे घेतलं जातं। आणि आपण मित्र अण्णासाहेब यांनी पुढे राष्ट्रवादीमध्ये नंतर गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्षप्रवेश हा केलेला आहे। आणि आपण मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे। आणि आपण मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकाळपासून सह्याद्री बैठका देखील सुरू आहेत। तर अण्णांच्या बोलण्यावरती ते 15 मिनिटांसाठी या ठिकाणी आले। मात्र मनोज, अण्णासाहेब डांगे यांची धनगर समाजामध्ये राज्यभरामध्ये किती ताकद आहे, त्याचा भाजपला कसा फायदा होईल? नक्कीच आता आपण मित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, आणि यामध्ये मोठा आपण मिळतो इस्लामपूरमध्ये असेल आणि मोठा फायदा हा धनगर समाजाला होणार आहे। आणि या ठिकाणी अण्णासाहेब हे व्यक्तीचं नाव आहे, त्यांच्या बेचाळीसच्या शाळा देखील आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे। चौंडी येथे देखील जी आपण म्हणतो पहिली कॅबिनेट मीटिंग झाली त्यामध्ये देखील अण्णासाहेब यांचा मोठा वाटा आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं तर
पहिली राज्याची मंत्रिमंडळ बैठक होती ठीक आहे. दौंडी येथे झालेली होती आणि त्यानंतर आता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक देखील आलेले आहेत पक्षप्रवेशासाठी, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अण्णासाहेब हे पहिले भाजप ठीक आहे. होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले होते, त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपली घर वापसी केलेली आहे. त्यांचा मोठा कार्यरत आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर ते 1967 पासून नक्कीच. तर अण्णासाहेब डांगे यांनी आता भाजपात प्रवेश केलेला आहे. धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल.